भंडारा जिल्हा हा धान पिकासाठी प्रसिद्ध असा जिल्हा आहे। येथे मोठ्या प्रमाणात जे आहे भात पिकाची लागवड केली जाते। आपण बघू शकतो येथे जे आहे शेतशिवार आहे। या शेतशिवारामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे भात पिकाची लागवड करण्यात आलेली आहे। जेवनाळा पालांदूर परिसरात आपण सध्या आहोत। येथील शेतशिवारात जे आहे मोठ्या प्रमाणात धान पिकाची लागवड केली गेलेली आहे। आपण बघू शकता धान पिकाची लागवड रोवणी इथे सुरू आहे। कालच आलेल्या मध्यरात्री दरम्यान आलेल्या पावसामुळे नक्की या शेतशिवारातील परिसरात जे आहे फायदा झालेला पाहायला मिळतोय। आपण बघितलं की काही ठिकाणी जे आहे या पावसाचा आहे नुकसान झालेला होता, परंतु काही ठिकाणी जे आहे नक्कीच पावसाचा मोठ्या प्रमाणात फायदा झालेला पाहायला मिळतोय। भंडारा जिल्ह्यातील पालांदूर आणि जेवनाळा हा जो परिसर आहे या परिसरातही भात पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते। उन्हाळी भात पीक जे आहे या परिसरात लागवड सुरू आहे। आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात जे आहे काल आलेल्या पावसाचा या रोवणीकरिता फायदा झाल्याचे शेतकरी सांगत आहेत। रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।